नमस्कार, स्वाद विश्वमध्ये आपलं स्वागत। दिवाळीसाठी आपण बऱ्याच प्रकारचे लाडू करतो, त्यातलाच एक प्रकार म्हणजे रवा लाडू। पाकातले रवा लाडू केले तर ते बरेचदा बिघडतात, म्हणून आज आपण बिना पाकाचे महिनाभर टिकणारे, अजिबात करकरीत न लागणारे, खुसखुशीत असे रवा लाडू कसे करायचे ते बघतोय। आणि हे लाडू करताना पाणी, दूध, साय कशाचाच वापर केला नाही तरी सुद्धा मऊसूत लाडू तयार होतात, महिनाभर टिकतात। आणि ह्या लाडूला रवा कसा भाजायचा, किती भाजायचा किंवा भाजलेला रवा कसा ओळखायचा त्याचं परफेक्ट टायमिंगही सांगितलं आहे। त्यासोबतच या लाडूमध्ये रवा आणि पिठी साखर याची चव असते, याला फारशी वेगळी काही चव नसते। याचा चविष्टपणा अजून वाढावा यासाठी यामध्ये आपण 2 पदार्थही घातलेत, तर तेही बघूया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता लाडूसाठी लागणारं प्रमाण बघूया। तर इथं मी 2 वाट्या बारीक रवा घेतलाय। रवा बारीकच घ्यायचा, ज्याला 0 नंबरचा रवा किंवा फाईन सुजी म्हणतात तोच रवा इथं घ्यायचा, जाड रवा यासाठी घ्यायचा नाही। 2 वाट्या पिठी साखर, म्हणजे जेवढा रवा आहे तेवढीच पिठी साखर, आणि त्याच वाटीने अर्धी वाटी घट्ट साजूक तूप। तूप इथं घट्टच घ्यायचं हे लक्षात ठेवा, वितळलेलं किंवा पातळ तूप घ्यायचं नाही, तर अर्धी वाटी घट्ट साजूक तूप घ्यायचं। आता वजनी प्रमाण बघूया। तर इथं मी अर्धा किलो बारीक रवा घेतलाय, त्यासाठी 400 ग्राम पिठी साखर आणि 150 ग्राम साजूक तूप घेतलंय। हे सगळं वजनी आणि वाटीचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय, तिथं तुम्ही चेक करू शकता। आता गॅसवर एक कढई गरम करत ठेवायची। कढई शक्यतो जाड तळाची असावी, म्हणजे मग हा रवा तळाशी लागत नाही। आणि गॅस एकदम कमी करायचा, गॅसची फ्लेम एकदम कमी पाहिजे आणि मंद गॅसवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। सुरुवातीला रवा कोरडाच भाजायचा, साधारण 5 मिनिटं रवा असा कोरडाच भाजून घ्यायचा, म्हणजे मग रवा एकसारखा भाजला जातो, व्यवस्थित भाजला जातो आणि पटकन भाजला जातो। जर सुरुवातीलाच तुम्ही तूप घातलं तर मग हात दुखून येतात, रवा भाजायला वेळही जास्त लागतो। तर साधारण 5 मिनिटांनंतर यामध्ये आपण जे मोजून घेतलेलं तूप होतं त्यामधलं 3 मोठे चमचे तूप घालायचं। आता फक्त 3 मोठे चमचेच तूप घ्यायचं आणि बाकीचं म्हणजे शिल्लक राहिलेलं तूप आपण पुढे नंतर वापरणार आहोत। आता यामध्ये तूप घातल्यानंतर रव्याच्या अशा गुठळ्या होतात आणि रवा परतायला थोडा जड होतो, पण या गुठळ्या मोडत रवा परतत राहायचं। जसं आपण रवा परतत जाऊ तसं हे तूप रव्यामध्ये शोषलं जातं आणि रवा परत हलका आणि मोकळा होतो। तर साधारण 10 ते 15 मिनिटं असाच रवा व्यवस्थित भाजून घेतला की मग रव्याचा भाजलेला असा खमंग वास यायला लागतो आणि रव्याचा रंगही हलकासा बदलतो। तर लाडू पांढरे दिसावेत म्हणून रवा कधीही कच्चा ठेवायचा नाही। जर रवा कच्चा राहिला तर मग लाडू करकरीत लागतात आणि पचायलाही जड होतात। तर इथं रवा व्यवस्थित भाजून घेणं फार महत्त्वाचं आहे, म्हणजे मग लाडू छान खुसखुशीत होतात, कारण यामध्ये आपण पाणी, साय, दूध कशाचाच वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा मऊसूत लाडू तयार होतात, म्हणून रवा अगदी व्यवस्थित भाजून घ्या। तर आता साधारण 15 मिनिटं झाली आहेत, रवा व्यवस्थित भाजलाय, रव्याचा रंगही हलकासा बदललाय आणि खमंग वासही येतोय। पण आता हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर मग घड्याळामध्ये वेळ लावून सुरुवातीला 5 मिनिटं रवा कोरडाच भाजून घ्या, त्यानंतर तूप घालून 15 मिनिटं रवा व्यवस्थित मंद गॅसवरती भाजून घ्या, म्हणजे मग रवा पूर्णपणे भाजला जातो। तर एवढा रवा भाजण्यासाठी मला सुरुवातीपासून आत्तापर्यंत 20 मिनिटं लागले। आता यामध्ये घालायचं अर्धी वाटी सुकं खोबरं, ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने। इथं सुकं खोबरं घातलंय कारण या लाडूमध्ये जसं मी सुरुवातीला सांगितलं, पिठी साखर आणि रवा याची चव असते, मग ह्याची चव अजून वाढावी, हे लाडू छान चविष्ट व्हावे यासाठी यामध्ये अर्धी वाटी सुकं खोबरं घालायचं। ओलं खोबरं घालू नका, कारण त्यामुळे मग लाडू जास्त दिवस टिकणार नाहीत। आता सुकं खोबऱ्याला जो खुमट वास असतो तो निघून जावा यासाठी सुकं खोबरं घातल्यानंतर परत हा रवा मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं, त्यामुळे खोबरं परतलं जातं आणि लाडू महिनाभर आरामात टिकतात। तर आता खोबरं परतल्याचाही छान वास येतोय। तर इथं मी सुरुवातीला 20 मिनिटं रवा भाजला, त्यानंतर खोबरं घातल्यानंतर परत 2 ते 3 मिनिटं भाजून घेतला, तर मला सुरुवातीपासून आत्तापर्यंत 23 ते 24 मिनिटं लागले एवढा रवा भाजायला। तर आता गॅस बंद करायचा आणि हा रवा पसरट एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचा। कढईमध्ये ठेवू नका, कारण कढई गरम आहे, मग रवा थोडा भाजला जाईल किंवा मग तळाशी लागू शकतो।
तर आता असाच रवा थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आणि इथं हा रवा पूर्णपणे थंड झाला आहे. आता रवा आहे कितीही व्यवस्थित भाजला तरी थोडासा तरी करकरीत हा लागतोच. त्यासाठी हा रवा मिक्सरमधून वाटून घ्यायचा. तर फक्त 4-5 सेकंदच हा रवा मिक्सरमध्ये बारीक करायचा. आता यामध्ये जे खोबरं आहे तेही रव्यासोबत बारीक होतं, त्यामुळे मग या रव्याला छान बाइंडिंग येतं, रवा मऊसूत होतो. तर तुम्ही इथे बघू शकता मिक्सरमध्ये वाटल्यानंतर रवा आधीपेक्षा छान बारीक झाला आहे, मऊसूत झाला आहे, पण कुठेही याचं पीठ झालं नाही, ह्याचा खुसखुशीतपणा तसाच आहे. तर आता अशाच पद्धतीने आपण बाकीचा सगळा रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तर असा सगळा रवा बारीक करून घेतल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम घ्यायचे. याची आपल्याला पूड करून लाडूमध्ये घालायची आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण काजू बदाम लाडूवरून लावण्यापेक्षा जर अशी पूड करून घातली तर ते खाल्ले जातात, लाडूला बाइंडिंगही येतं आणि चवही वाढते. वरून लावलेले काजू बदाम बरेच जण आणि विशेषतः लहान मुलं ते काढून टाकतात. तर हे ताट मला छोटं होत होतं म्हणून हे मिश्रण मी एका मोठ्या टोपल्यात काढून घेते. आता या रव्यामध्ये घालायची आहे पिठी साखर. जी आपण मोजून घेतली ती सगळी पिठी साखर यामध्ये घालायची आणि 1 चमचा वेलची पावडर. आता ही पिठी साखर आणि वेलची पावडर रव्यासोबत व्यवस्थित मिसळून घ्यायची. तर आता सगळ्यात शेवटी आपलं जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ते सगळं तूप एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं. इथं तुपाला आपल्याला वितळवून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे, पण खूप जास्तही गरम करू नका, म्हणजे अगदी कडकडीत गरम करायची गरज नाही. फक्त वितळवून घ्यायचं म्हणजे ते थोडंसं गरमही होईल. तर आता हे असं वितळलेलं तूप म्हणजे जे हलकंसं गरम आहे ते तूप आपल्याला या रवा आणि साखरेच्या मिश्रणामध्ये घालायचं. तूप घालताना एकदम सगळं घालायचं नाही, लागेल तसं थोडं थोडं तूप यामध्ये घालायचं. तर असं थोड्या तुपामध्ये रवा आधी भाजून घ्यायचा, मग शिल्लक राहिलेले तूप असं गरम करून रव्यामध्ये घालायचं. असं केल्यामुळे तुपाचा अंदाज चुकत नाही, तो अगदी बरोबर होतो. आणि या उलट जर सगळंच तूप घालून रवा भाजून घेतला तर रवा भाजताना हात दुखून येतात, रवा भाजायलाही वेळ लागतो आणि रवा भाजला की नाही याचा अंदाजही लवकर येत नाही. त्यामुळे मग रवा कधी कधी कच्चाही राहतो. त्यासाठी आधी असा थोडा तुपामध्ये रवा भाजून घ्यायचा आणि मग लागेल तसं तूप यामध्ये घालायचं. तर आता याचा लाडू वळून बघायचा. तर इथे लाडू वळला जातो आहे पण तो बसत नाही आहे, लगेच तुटतो आहे, म्हणून आपल्याला अजून थोडं तूप लागेल. आता इथं तुम्हाला जर एवढं सगळं तूप वापरायचं नसेल, थोड्या कमी तुपातले लाडू करायचे असतील तर तुम्ही अजून थोडं तूप घालून बघा. लाडू जर व्यवस्थित वळला जात असेल तर मग बाकीचं तूप घालू नका. पण इथं मी हे सगळंच तूप घातलं आहे, एवढं दिलेलं प्रमाण आहे ते अगदी बरोबर आहे. तर आता असं तूप व्यवस्थित मिसळून झालं की मग हे मिश्रण 10 मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं, म्हणजे मग रवा, साखर आणि तूप छान एकजीव होतात. तर आता 10 मिनटं झाले की हे मिश्रण परत एकदा मिसळून घ्यायचं आणि मग याचे लाडू करायला घ्यायचे. आता यामधलं ज्या आकाराचा तुम्हाला लाडू हवा आहे तेवढं मिश्रण काढून घ्यायचं आणि लाडू वळायचा. तर लाडू वळताना सुरुवातीला एका हाताने वळायचा आणि मग नंतर दोन्ही हाताने, कारण रवा लाडू आहे, बिना पाकाचा आहे. असा दोन्ही हाताने दाबून वळला की मग त्याला छान बाइंडिंग येतं, लाडू छान बांधला जातो आणि संपेपर्यंत असाच राहतो. डब्यामध्ये एकमेकांवर जरी भरला तरी लाडू तुटत नाही. लाडू बांधला की मग हातामध्ये असा थोडासा घोळून घ्यायचा. लाडू असा हातामध्ये फिरवला की मग त्याला छान गोलाकार येतो आणि गोल गरगरीत लाडू तयार होतो. तर तुम्ही इथं बघू शकता किती मऊसूत गोल गरगरीत लाडू तयार झाला. आता अशाच पद्धतीने बाकीचे सगळे लाडू तयार करून घेऊ. तर हे लाडू करण्यासाठी फार वेळ लागत नाही, पटपट लाडू तयार होतात. फक्त लाडू वळताना दोन्ही हातांनी दाबून वळून घ्या, म्हणजे मग याला छान बाइंडिंग येतं. आता या लाडूला मी पिस्त्याचे काप लावलेत, तुम्हाला हवं ते ड्रायफ्रूट्स तुम्ही लावू शकता. तर इथं आपले सगळे लाडू तयार झाले आणि एवढ्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे 22 लाडू तयार होतात. तर आता यामधलाच एक लाडू आपण तोडून बघू. तर तुम्ही बघू शकता किती छान मऊसूत असा लाडू तयार झाला. याला छान बाइंडिंग आलं आहे, अजिबात भुसभुशीत झाला नाही, करकरीत नाही आणि खायलाही तितकाच खुसखुशीत लाडू तयार होतो. आणि यामध्ये आपण पाणी, साय, दूध, मावा काहीच वापरलं नाही, त्यामुळे हे महिनाभर आरामात टिकतात. शिवाय यामध्ये खोबरं आहे, काजू बदाम आहेत, त्यामुळे ते चवीला अजूनच छान लागतात. नक्की करून बघा. केल्यावर कमेंट करून कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा. परत भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.